कोठडी। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? नीलम, मकोका अंतर्गत जी काही वाल्मिक कराडवरती कारवाई झाली होती, त्याच कारवाईमध्ये आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये कराडला हजर करण्यात आलं होतं। विषयाद्वारे ही सगळी सुनावणी आहे ती झालेली आहे। या दरम्यान जर पाहिलं तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडबाबत ही अतिशय महत्त्वाचा असा कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। आज संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान ही व्हीसीद्वारे संपूर्ण सुनावणी झालेली आहे। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती कराडला झालेली आहे आणि यापुढचा मुक्काम जो आहे तो त्याचा जेलमध्ये असणार आहे। या ठिकाणी कराडचे वकील आले होते, त्याबरोबर सरकारी पक्षामधून वकील आले होते। त्यांच्या दोघांचा युक्तिवाद झाला। ही युक्तिवाद हा फारसा मोठा झाला नाही, मात्र जो काही एक साधारण 3 मिनिटांचा युक्तिवाद झाला होता त्याच्यामध्ये एमसीआरची मागणी